व्यवस्थाच नव्हती. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं दालन उघडच नव्हतं, मुख्यमंत्री कधी बसतच नव्हते. फेसबुक लाईव्ह वरना महाराष्ट्रातल्या जनतेला हात धुवा, मास्क लावा याच्या पलीकडे मार्गदर्शन नव्हतं. कोविडमध्ये भ्रष्टाचार, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, बॉडी बॅग घोटाळा, भ्रष्टाचार, खिचडीत त्या ठिकाणी घोटाळा, औषधं कोविड सारख्या प्रसंगात औषधात घोटाळा. आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारी 2-2.5 वर्षाची कारकीर्द त्या ठिकाणी गेली. आणि आज आपण बघाल की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी दादांच्या नेतृत्वाखाली हे राज्य त्या ठिकाणी गतीनं प्रगती करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. उद्धवजी द्रोही, महाराष्ट्र द्रोही अशा टीका आमच्यावर करतात, भारतीय जनता पार्टीवर करतात. कालही आदित्य ठाकरे बोलले की भाजपचं समर्थन करणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह आहे. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे द्रोह केले? तुम्ही धर्मद्रोह केलात. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली, आपण त्या भूमिकेला तिलांजली दिली. दस्तूर खुद्द वडिलांच्या भूमिकेशी आपण छेद केलात आणि जाऊन ज्याने आयुष्यभर या भूमिकेला विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी आपण द्रोह केला. जनतेच्या कल्याणाच्या योजना आपण त्या ठिकाणी मोठमोठ्या जाहीर केल्या, कर्जमाफी जाहीर केली, अंमलबजावणी केली नाही. त्याच्यामुळे जनतेशी आपण द्रोह त्या ठिकाणी केलेला आणि महाराष्ट्राच्या विकासाशी एकंदर आपण त्या ठिकाणी द्रोह केलेला आहात. आणि त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी देणार आहे. आणि लोकसभेत जे काही यश मिळालं त्याच्याने हुरळून गेलेत. अनेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ज्याचा अनेकदा उल्लेख आम्ही झालाय. परंतु कोकण सावंतवाडीपासून मुंबई MMR रिजन जो शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तिथे भरघोस यश भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला किंवा आमच्या महायुतीला मिळालेलं आहे. आणि येणाऱ्या काळात तर 100%, 100% भाजप आणि महायुती आमच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबईत त्या ठिकाणी यश मिळवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे या सर्व द्रोही महाविकास आघाडीच्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आमच्या पाठीशी उभं राहावं, आशीर्वाद द्यावा. आणि पुन्हा एकदा ज्या गतीनं महाराष्ट्राचा विकास होतोय त्यासाठी या ठिकाणी महायुतीचं सरकार यावं, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी आपल्याला करतोय. आणि रोज या ठिकाणी यांच्या अशा प्रकारची द्रोहाची मालिका वेगवेगळ्या विषयाची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं आपल्यासमोर त्या ठिकाणी आणली जाईल. काय विचारायचं तर शब्द विचार. माझ्या 2 बहिणी असतील तर त्यांचे 3,000 रुपये, 4,000 रुपये झाले. बहिणी आहेत, इतर सुविधा आहेत. असं सर्वसामान्य कुटुंबाला एक वेगळा आधार या निमित्तानं त्या ठिकाणी मिळणार आहे. विजेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ऊर्जा मंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कृषी पंपांच्या बाबतीत त्या ठिकाणी वीज बिल त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. अनेक क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले. शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी अनुदान देण्याचा विषय असेल, दुधाला दर देण्याचा विषय असेल, या शेतकऱ्यांशी संबंधित अनेक त्या ठिकाणी निर्णय झालेत. आणि मला वाटतं 30 साली पूर्णपणे स्वयंपूर्ण सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपलं राज्य होणार आहे. क्रांतिकारी धाडसी निर्णय आणि नियोजन देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी केलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला समाधान देण्याचा प्रयत्न आहे, युवकांना समाधान देण्याचा प्रयत्न आहे, बहिणींना महिलांना समाधान देण्याचा प्रयत्न आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी मदत हे सरकार करतंय, रिक्षावाल्यांसाठी त्या ठिकाणी सरकार काळजी घेतंय, स्वनिधीच्या माध्यमातून काम करणाऱ्या छोट्या ठेलेवाल्यांसाठी मदत करते, वेगवेगळ्या समाजासाठी छोटी छोटी महामंडळं काढून त्यांच्या आर्थिक गरजा त्यांच्या उन्नतीसाठी सरकार प्रयत्न करते. त्याच्यामुळे सरकार असा एक घटक नाही की त्या घटकाची काळजी घेत नाही, आणि ती काळजी घेत असताना मोठे विकासाचे प्रकल्प सुद्धा त्याच ताकदीनं पुढे नेण्याचा या सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. नेमकं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात नाही, आमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे. कालही आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय की आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत, कारण एखादी गोष्ट महायुती म्हणून झाली तर त्याला आणखी ताकद मिळते, अर्थ राहतो. आम्ही त्या ठिकाणी समर्थन दिलंय, परंतु शिवसेनेनेही दिलं तर महायुती म्हणून आम्ही एकोप्यानं त्या ठिकाणी सामोरं जातो, एक चांगला संदेश जाईल. त्यामुळे आमचा शेवटच्या क्षणापर्यंत सरवणकरांचा किंवा शिवसेनेचा अमित ठाकरे यांना पाठिंब्यासाठी प्रयत्न राहील. असं संजय राऊतच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाहीये, किंवा उठलं की 10 प्रश्न संजय राऊतवर. संजय राऊतना माझं आव्हान आहे, फुकटची पोपटपंची करण्यापेक्षा कुठल्या गाड्या, तक्रार करा पोलिसांना, तक्रार करा आयोगांना. त्या ठिकाणी काही बोलायचं हा संजय राऊतचा धंदा झालाय. मला सांगा, आता गाड्या आहेत, तक्रार करायला यंत्रणा आहेत, पोलिसांना करू शकतो, निवडणूक आयोगाला करू शकतो, परंतु काही खोटं बोलायचं. उद्या आम्ही असे बेताल आरोप केलं तर चालतील का? गाड्या पकडल्या तर पकडून द्या, तक्रार करा. आणि हे आता मोठ्या प्रमाणावर होणार आहे, कारण आता त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची चिटिंग रोज ते त्या ठिकाणी वक्तव्यांची करणार आहेत, आणि लोकांना दिशाभूल किंवा संभ्रमित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळे रोज खोटं रेटून बोलण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न राहील. परंतु जनतेला आता संजय राऊत निराधार बिनबुडाचं खोटं बोलतात हे आता कळून आलेलं. संजय राऊत हाच बेकायदेशीर किंवा त्या ठिकाणी बिनबुडाचं निराधार बोलणारा अशा प्रकारचा नेता वक्ता आहे. खरं म्हणजे बहिणींच्या बाबतीत त्यांना कुठल्याही प्रकारचे लाज शरम नाही अशा प्रकारचे वक्तव्य गेले काही दिवसात येत आहेत. रश्मी शुक्लांच्या बाबतीत जे काही आयोगाने निर्णय घेतला तो त्यांचा प्रशासकीय भाग आहे, त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. परंतु त्या एका महिला आहेत. आपल्या राजकारणासाठी महिलांचा किती उद्धार करावा. सुनील राऊत यांनी सुवर्णा करंजे यांना बळीचा बकरा केलाय, त्यांना कापून टाका सांगितलं, तर त्यांचेच भाऊ ते कुठलाच लगाम नाही तोंडाला. अरविंद सावंतने तर कहर केला की आमची शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल, म्हणजे यांची जीभ कशी झडत नाही. त्यांना तशा प्रकारचं वक्तव्य केलं. आपण बघाल बंटी पाटील काँग्रेसचे नेते, मधुरिमा ना राजे, त्यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं. शाहू गादी, छत्रपतींच्या गादीचा, शाहू महाराजांचा त्या ठिकाणी अपमान केला. त्याच्यामुळे महिलांच्या बाबतीत कुठेही सन्मान नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनी ह्या नीट त्या ठिकाणी पाहतायत आणि त्या बोलत नाहीत. मतदानाच्या माध्यमातून या महाविकास आघाडीला चारी मुंड्याचीत माझ्या या बहिणी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांचं जी अवहेलना, जो अपमान अशा प्रकारच्या वक्तव्यातनं होतोय त्याचा पुरता बदला त्या घेतील.
नाही, त्यांना आमची काळजी करू नका, आम्ही समर्थ आहोत एकमेकांची काळजी घ्यायला. संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना धोका आहे, त्याची काळजी त्यांनी घ्यावी. उद्धव ठाकरेंबरोबर राहून त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी कांड किंवा कुंभाड रचत असतात, याची उद्धवजींनाही कल्पना आहे. त्याच्यामुळे पक्षात राहून पक्षप्रमुखांना धोका देणारा त्याच्या नजरेला तसंच दिसणार. ते म्हणाले की बाळासाहेबांची ही उद्धवचं नाहीये आणि एकनाथ शिंदेचं पण आहे. ही शिवसैनिकांची प्रॉपर्टी आहे आणि शिवसैनिकांची प्रॉपर्टी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार शिंदे साहेबांनी घेऊन ज्या विषयाला तिलांजली उद्धव ठाकरेंनी दिली होती तो वारसा विचारांचा घेऊन चाललेत आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांची विचाराची प्रॉपर्टी या अर्थात शिवसेनेची आहे, जी शिवसेना कायद्यानं घटनेनं एकनाथ शिंदे साहेबांसोबत दिले आणि त्याच्यामुळं शिवसैनिकांची बाळासाहेबांची प्रॉपर्टी शिवसैनिकांची आहे आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्यासोबत शिवसैनिक आहेत. उसने अभी एक पोपट लेके भविष्य का धंधा करना चाहिए, क्योंकि उसको अभी भविष्य समझता है, तो अभी वही धंधा करे तो अच्छा है. क्योंकि अभी उधर नजीब मुल्ला ना, उनके सामने उनका पराभव निश्चित है, तो वो धंधे की व्यवस्था करे. सर ऐसा भी कहा जा रहा है कि कुछ देते नहीं, ये अडानी की सरकार बात करती है, कौन सा स्टडी नहीं करते. कोई भी प्रोजेक्ट महाराष्ट्र के बाहर जाएगा नहीं, कोई प्रोजेक्ट अडानी के हाथ में नहीं है. महाराष्ट्र विकसित करना, तो ऐसे सब डेवलपर आएंगे और सब विकास करने वाले जो जो लोग आएंगे उसके साथ महाराष्ट्र सरकार रहेगी. लेकिन इनको यही अडानी के धारावी के प्रोजेक्ट को मान्यता किसने दी थी? उद्धव जी ठाकरे साहब ने दी थी ना. तो क्या उनका हिसाब किताब हुआ नहीं? क्यों बाद में वो विरोध में गए? तो मुझे लगता है पब्लिक सब जानती है क्या सच है और किसी बहाने से आरोप किया जाता है. आवाज ने ऐसा भी आरोप किया कि न वो डरना ही चाहिए ना. अभी उनका पराभव सामने आया है तो ऐसे ही डरेंगे. और मुझे लगता है आवाड़, संजय राउत, इनके बातों पे आप ज़्यादा ध्यान नहीं देना. महाराष्ट्र के बहुत प्रश्न है, महाराष्ट्र में अच्छे बोलने वाले वैचारिक लोग भी बहुत है, लेकिन आप लोग को भी संजय राउत और जितेंद्र आव्हाड इनका विदाउट कुछ फेक नैरेटिव सेट करने का प्रयास है, उसके बहकावे में कोई आना नहीं चाहिए. सर नवाब त्याची त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटाचा त्रास दिला त्यामुळे त्यांचा राजीनामा नगरसाठी भोरमध्ये आता बंड पुकारले माझे देखील अपक्ष. मला वाटतं एखाद दुसरा अपवाद सोडला तर राज्यातली सारी बंडखोरी किंबहुना इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी माघारी घेण्यात यश आलेलं आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवादात्मक, कारण शेवटी 3-3 पक्ष म्हटल्यावर इच्छुक आणि असतात, लोकल इश्यूज असतात, त्याच्यामुळे थोडंफार त्या ठिकाणी एखाद दुसरा अपवाद होऊ शकतो. परंतु महायुती बंडखोरी शमवण्यात 99% यशस्वी झाली. कुठे आहे पण असं सांगा ना. जे नगरसेवक आहेत त्यांनी एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय बोललो, काही ठिकाणी लोकल, परंतु त्याला पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षाने एबी फॉर्म दिला, त्याच्यामुळं महायुती कोणाची आहे? शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप. आज त्यांना एबी फॉर्म दिला असता तर तुम्ही बंडखोरी बोलाल. आता त्यांनी स्वतंत्रपणे लढवायचा निर्णय घेतला असेल तर त्याला शिंदे साहेबांचं किंवा शिवसेनेचं समर्थन नाही किंवा नसेल. आम्ही त्या ठिकाणी महायुतीच्याच बाजूने आम्ही सगळे असू. अर्थातच त्या आमच्या पक्षाच्या खासदार राहिलेल्या आहेत, महिला नेत्या आहेत आणि पक्ष पातळीवर त्यांच्याशी बोलणं आमच्या बावनकुळे साहेबांचं सुरू आहे. त्यांची समजूत काढली जाईल. मला वाटतं आरोप करायला फारशी अक्कल लागत नाही. कोणी कोणताही आरोप करू शकतो. जर त्यांना त्या ठिकाणी असं काही वाटत असेल तर संबंधित यंत्रणांकडे ते तक्रार करू शकतात. अशा प्रकारची कुठलीही माहिती लपवलेली नाही आहे आणि असेल तर संबंधित यंत्रणा त्याची चौकशी करतील, योग्य ती दखल घेतील. आता निवडणुका आल्यात, खोटे आरोप, निराधार आरोप करायला फार काही अक्कल लागत नाही. कोण नाही, महाराष्ट्र पाहतोय ना. भाजपचं प्रेम आहे की भाजप आपल्या भूमिकेशी, तत्वाशी एकनिष्ठ आहे. महायुती असताना एवढी भूमिका घेणं हा शेवटी देशभक्ती आणि तत्वाचा, मूल्यांचा त्या ठिकाणी विचार करणारा पक्ष आहे.
आणि म्हणून तशी भूमिका घेतलेली आहे. अर्थात अशी भूमिका घेतल्यावर ते तसंच बोलणार ना, ते काय आमचं कौतुक करणार. तर हा पत्रकारांचा विचार किंवा लिखाण स्वातंत्र्याचा अपमान आहे. संविधानाच्या नावानं गळे काढणारे राहुल गांधी केवळ संविधान हातात घेतलं आणि मीडियात आल्यावर संविधानाचा आदर सन्मान होत नसतो. संविधानाचं संमेलन असेल तर पत्रकारांना बोलवून त्याची व्यापकता तुमच्या भूमिकेची जनतेसमोर गेली असती. परंतु तुम्ही संविधानाच्या नावानं ढोंग करताय आणि पत्रकारांची मुस्कटदाबी मीडियाची आज नाही, आणीबाणीच्या काळापासून त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि तोच वारसा राहुल गांधी पुढे नेत आहेत की काय, आणि त्याच्यामुळं पत्रकारांना मज्जाव करणाऱ्या भूमिकेचा आम्ही धिक्कार करतो. कारण त्यांना संविधान संमेलनाच्या माध्यमातून आणखी काही नॅरेटिव्ह सेट करायचं असेल आणि काही समाजामध्ये त्या ठिकाणी माहोल खराब करणाऱ्या गोष्टी करायच्या असतील, म्हणून पत्रकारांपासून लांब राहण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. प्रफुल्ल पटेलांची भूमिका आहे, त्यांच्या पक्षाचे ते आहेत, स्वाभाविकपणे ते त्यांच्या मागे उभे राहणार. आता आम्ही अशी भूमिका घेतली ती व्यापक दृष्टिकोनातनं घेतलेली आहे ना. जर ते निर्दोष असते तर त्या ठिकाणी आम्ही समर्थन दिलं असतं. जरांगीने एकही उमेदवार आहे आणि नाही, जरांगे दादांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे आणि मी विश्वास देतो की त्यांना मराठा समाजाच्या हितासाठी आणि आरक्षणासाठी जे काय करायचं आहे ते महायुतीच सरकार करेल हाही विश्वास देतो. आणि त्यांच्याही लक्षात आले की महाविकास आघाडी काही करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली असावी. शेवटी विश्वास आम्हीच देऊ शकतो हे मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला माहिती. राज ठाकरे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. त्यांनी जो आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. उलट पक्षी आम्ही दादरच्या जागेवर त्याबद्दल आम्ही उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता त्यांचा पक्ष आहे, त्यांची भूमिका आहे, त्यांनी काय करायचं ते ठरवणार. हमारी इसके बारे में भूमिका स्पष्ट की है, बार बार भूमिका स्पष्ट करने की आवश्यकता नहीं. सभा आहेत, सभांचंही नियोजन झालेलं आहे. मोदी साहेबांच्या अनेक सभा आहेत, अमित भाईंच्या अनेक सभा आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 20-25च्या दरम्यान सभा त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे सभांचा सिलसिला, योगी आदित्य त्यांच्याही सभा त्या ठिकाणी आहेत आणि सर्व सभांचं नियोजन झालेलं आहे. सर्व सभांची ठिकाणं ठरलेली आहेत, वेळा ठरलेल्या आहेत आणि कुठे घ्यायच्यात आणि महाराष्ट्राच्या संदर्भातले विषयही त्यांना दिलेले आहेत आणि जोरदार या साऱ्या सभा आमच्या होणार आहेत, त्यांचं नियोजन झालेलं आहे. मुख्यमंत्री असेल, महायुती हाच चेहरा आमचा आहे.